नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पोलीस भरतीसाठी PYQ आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा सराव केला, परंतु इथून पुढे आपण काय करणार आहे तर स्टेट बोर्डवरील जे काही प्रश्न पोलीस भरतीला येतात त्या प्रत्येक प्रश्नाचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं बेसिक पक्क करायचं आहे तर इथून पुढे पोलीस भरतीसाठी आपली जी सिरीज सुरू आहे ती सिरीज व्यवस्थित पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आजच्या या भागामध्ये आपण भूगोल या विषयाचे स्टेट बोर्डला जे काही प्रश्न येऊ शकतात त्यांचा सराव करणार आहे। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, नकाशामध्ये सर्वात जास्त उंची दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात? आता या ठिकाणी पहा, नकाशामध्ये उंचीसाठी किंवा नैसर्गिक स्थितीसाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो। जसं की एखाद्या ठिकाणी समजा जंगल आहे तर त्या ठिकाणी हिरवा रंग असतो, त्याच प्रकारे एखाद्या ठिकाणी उंची जास्त आहे म्हणजेच डोंगर वगैरे आहे तर त्या ठिकाणी तपकिरी रंग असतो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? जास्त उंची दाखवण्यासाठी तपकिरी रंगाचा वापर केला जातो, म्हणजे पर्याय 3। ठीक आहे, तर त्यासोबत इतर रंग आणि इतर माहिती आपण पुढे पाहूयात। दुसरा प्रश्न आहे, भारताचा राजकीय नकाशा मुख्यतः कशासाठी वापरला जातो? आता या ठिकाणी पहा, जर प्राकृतिक स्थिती अभ्यासायची असेल तर त्यासाठी प्राकृतिक नकाशा पाहिला पाहिजे। त्याच प्रकारे राजकीय स्थिती म्हणजेच देशाच्या सीमा किंवा राज्यांच्या सीमा पाहायच्या असतील तर त्यासाठी कोणता नकाशा पाहिजे तर राजकीय किंवा प्रशासकीय नकाशा पाहिजे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? भारताचा राजकीय नकाशा आहे तो मुख्यत्वे करून सीमा पाहण्यासाठी वापरला जातो, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2। ठीक आहे, यावरून आपण सांगू शकतो की भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे किंवा दक्षिणेला पूर्वेला कोणते देश आहेत। तिसरा प्रश्न आहे, माती वितरण नकाशातून काय अभ्यासता येते? आता या संबंधित 3 प्रश्न पहा की कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये कापसाचं पीक सर्वाधिक येतं किंवा कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असं म्हणतात, तसेच रेगूर मृदेमध्ये सर्वाधिक कोणत्या पिकाचं उत्पादन होतं? तर मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे या तिन्ही प्रश्नांवरून आपण काय सांगू शकतो की एखाद्या विशिष्ट मातीमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारचं पीक घेतलं जातं। त्यामुळेच मित्रांनो, जर आपण माती वितरण नकाशा पाहतोय तर त्यामधून आपण त्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जातं याबद्दल माहिती पाहू शकतो। म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे आपलं उत्तर? तर मातीवरून किंवा माती वितरण नकाशावरून आपण शेतीचा प्रकार जाणून घेऊ शकतो। शेती कोणत्या प्रकारची आहे, पिकं कोणत्या प्रकारची आहेत यांची माहिती घेऊ शकतोय, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। चौथा प्रश्न आहे, नकाशावर उंची दाखवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, नकाशा आहे, ठीक आहे, त्याच्यावर उंची दाखवण्यासाठी काय करणार आपण? वेगवेगळ्या रंगांचा वापर करणार। अतिशय जास्त उंची असेल तर तपकिरी रंग, म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? उंची दाखवण्यासाठी, कमी उंची जास्त उंची दाखवण्यासाठी रंगछटांचा म्हणजे रंगांचा वापर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। दिशा दाखवण्यासाठी दिशादर्शक असतो, ठीक आहे, त्याच्या नकाशावर एक अशा प्रकारची आकृती असते ज्यामध्ये आपण दिशा ओळखू शकतोय। प्रश्न क्रमांक 5, पर्जन्य वितरण नकाशामध्ये जास्त पर्जन्य कोणत्या रंगाने दर्शवले जाते? आता या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या ठिकाणी अगदीच पाऊस पडत नाही त्या ठिकाणी पांढरा रंग असेल, तर ज्या ठिकाणी थोडा पाऊस आहे त्या ठिकाणी फिकट निळा असेल आणि ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो त्या ठिकाणी गडद निळा रंग असणार आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्जन्य वितरण नकाशामध्ये सर्वाधिक पर्जन्य म्हणजे सर्वाधिक पाऊस हा गडद निळ्या रंगाने दाखवला जातो, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2। प्रश्न क्रमांक 6, अर्थकारणासाठी प्रामुख्याने कोणते नकाशे उपयुक्त ठरतात? आता या ठिकाणी पाहायचं आहे, अर्थकारण आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणती गोष्ट किती प्रमाणात आहे त्याचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो याची माहिती घेण्यासाठी त्या गोष्टीचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे याचा नकाशा अभ्यासला पाहिजे, म्हणजेच वितरण नकाशा अभ्यासला पाहिजे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे, अर्थकारणासाठी प्रामुख्याने वितरण नकाशे वापरले जातात। जसं की शेती, काही मातीच्या नकाशावरून आपण शेतीचा प्रकार ओळखू शकतो, त्याच प्रकारे हवामान पाहून आपण कोणत्या प्रकारची पिकं आहेत याबद्दल देखील माहिती घेऊ शकतोय। त्यासाठी वितरण नकाशा पाहणं आवश्यक राहील, मग तो पर्जन्य वितरण असेल, मृदा वितरण असेल किंवा इतर काही। प्रश्न क्रमांक 7,
हवामानाचा अभ्यास करण्यासाठी कोणते नकाशे आवश्यक आहेत? आता या ठिकाणी पहा, हवामान म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आलं तापमान, पाऊस, पर्जन्य या गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत. मग कोणत्या ठिकाणी किती तापमान आहे यासाठी देखील आपण नकाशा वापरू शकतो. रंगांच्या माध्यमातून आपण त्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी तापमान जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे याची माहिती घेऊ शकतो. त्याचप्रकारे मित्रांनो, पावसाबद्दल देखील आपण रंगाच्या माध्यमातून माहिती घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आपण वितरण नकाशा वापरू शकतो. म्हणजे पर्याय 3. कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी तापमानाचं, पर्जन्याचं वितरण झालेलं आहे या प्रकारचे नकाशा पाहून आपण त्या ठिकाणी हवामानाचा अभ्यास करू शकतो. प्रश्न क्रमांक 8. मानवी लोकसंख्या वितरण दाखवणारे नकाशे कशात मोडतात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, मानवी लोकसंख्या वितरण दाखवणारे नकाशे आहेत ते देखील काय दाखवत आहेत, तर लोकसंख्येचं वितरण दाखवत आहेत, विभाजन दाखवत आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तो देखील काय आहे, वितरण नकाशा असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी देखील पर्याय 4 वितरण नकाशा. ठीक आहे. राजकीय असेल तर काय, देशाच्या सीमा किंवा राज्यांच्या सीमा. भौगोलिक किंवा प्राकृतिक नकाशा कशासाठी वापरतात, तर त्या ठिकाणची नैसर्गिक स्थिती अभ्यासण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. वितरण नकाशांमध्ये पिकांच्या प्रकारांची माहिती कशी दिली जाते? आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी माती नाहीये किंवा मनुष्य नाहीये किंवा पर्जन्य नाहीये, तर काय आहे, पिकांचे प्रकार. मग पिकांचे प्रकार असतील तर काय, केळ्यांसाठी वेगळं चिन्ह असेल, गव्हासाठी वेगळं चिन्ह असेल, कापसासाठी वेगळं चिन्ह असेल. हे आपण नकाशामध्ये ऑलरेडी पाहिलं असेल खूप वेळा. म्हणजे या ठिकाणी काय, तर वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून आपण पिकांच्या प्रकारांची माहिती नकाशामध्ये पाहू शकतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 चिन्ह. पिकं वेगवेगळी आहेत, पिकांचे प्रकार पाहायचे आहेत, तर काय करणार आपण, वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करणार आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वाधिक ज्वारी उत्पादन कुठल्या भागात होते हे कोणत्या नकाशातून कळते? आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं, पर्जन्य असू दे, लोकसंख्येची घनता असू दे किंवा त्या ठिकाणचं तापमान असू दे, आपण कशामध्ये पाहणार आहे, तर वितरण नकाशामध्ये. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, तर ज्वारी उत्पादन देखील आपण वितरण नकाशामध्ये पाहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी जास्त ज्वारीचं उत्पादन होतंय त्या ठिकाणी ज्वारीची जास्त चिन्ह, कमी होतं त्या ठिकाणी कमी चिन्ह. किंवा जर आपण रंगांचा वापर केला तरी देखील फिकट रंग असेल त्या ठिकाणी कमी ज्वारी आणि गडद रंग असेल त्या ठिकाणी जास्त ज्वारी. या प्रकारे आपण नकाशामध्ये अभ्यास करू शकतो किंवा नोंदणी करू शकतो. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे प्रश्न पाहतोय, जे स्पष्टीकरण पाहतोय, याची जर तुम्हाला PDF मिळाली तर होय, PDF देखील मिळू शकते. कशी मिळणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू. त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला 7517249119 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा. स्क्रीनशॉट पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण यांची PDF फ्रीमध्ये देणार आहे. त्यामुळे जर PDF हवे असेल तर व्हिडिओ पहा, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा. प्रश्न क्रमांक 11. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? आता या ठिकाणी पहा, भूकंप कशामध्ये मोजतात, रिश्टर स्केलमध्ये. आणि मित्रांनो, त्यासाठी कोणते यंत्र वापरतात, तर सिस्मोग्राफ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. हायग्रोमीटर, थर्मामीटर, बॅरोमीटर यांची माहिती आपण वेळोवेळी घेतलेली आहे. तरी देखील पहा, हायग्रोमीटरमध्ये काय मोजणार आपण, तर आर्द्रता. ठीक आहे. थर्मामीटरमध्ये तापमान आणि बॅरोमीटरमध्ये हवेचा दाब. प्रश्न क्रमांक 12. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ज्या ठिकाणी असतो त्याला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, भूकंपाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी असतो त्याला म्हणायचं नाभी. जमिनीखाली जो भाग आहे, जो केंद्रबिंदू आहे त्याला म्हणायचं नाभी. आणि मित्रांनो, त्याच्या बरोबर वर जमिनीवर जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, एपिसेंटर म्हणायचं. म्हणजेच काय म्हणायचं, तर उपकेंद्र म्हणायचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. भूकंपाचं केंद्र जमिनीखाली आहे त्याला काय म्हणणार आपण, नाभी. आणि वर आहे त्याला एपिसेंटर म्हणजेच उपकेंद्र. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 भूकंप नाभी. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ज्या ठिकाणी असतो त्याला काय म्हणायचं, भूकंप नाभी.
प्रश्न क्रमांक 13. भूकंपाचा सर्वाधिक परिणाम जमिनीवर कुठे जाणवतो? तर मित्रांनो हा परिणाम आहे तो नाभीच्या बरोबर वर जमिनीवर जाणवतो, म्हणजेच एपिसेंटरवर किंवा उपकेंद्रावर जाणवतो. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं, केंद्र काय असतं? नाभी असतं. त्याच्या बरोबर वर जमिनीवर काय असतं? तर एपिसेंटर म्हणजे उपकेंद्र असतं, ज्या ठिकाणी भूकंपाचा सर्वाधिक परिणाम जाणवतो. प्रश्न क्रमांक 14. हिमालय पर्वतरांग कोणत्या प्रकारच्या हालचालींमुळे तयार झाली? या ठिकाणी पहा मित्रांनो, काय पाहिले आपण? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, म्हणजे या ठिकाणी एक पॅन्जिया खंड होतं, त्याचं आता 7 खंडांमध्ये ते विभाजन झालेलं आहे. आणि मित्रांनो अजूनही या प्लेट काय आहेत किंवा हा जो जमिनीचा थर आहे तो काय आहे? पुढे पुढे सरकत आहे. आणि त्यामुळे काय झालं? या ठिकाणी ही जमीन होती आणि या ठिकाणी ही जमीन जवळजवळ आल्या आणि एकमेकांना धडकल्या. आणि त्यानंतर काय झालं? तर काही भाग उंच झाला आणि त्याला काय म्हणतोय आपण? हिमालय. म्हणजे काय झालं? तर जेव्हा टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकल्या त्यावेळी काय झालं? जमिनीला वलनं पडली आणि त्या वलनामुळे काय झालं? तर हिमालय पर्वताची निर्मिती झाली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. पटल ताणल्याने जमिनीत तयार होणाऱ्या रेषीय भंगाला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, ही जमीन आहे आणि याच्यामध्ये काय झालं? ताण निर्माण झाला, इकडली इकडे खेचली जाऊ लागली, इकडली इकडे, तर काय होणार आहे? ही जमीन भंगणार आहे, म्हणजे भ्रंश होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पटल ताणल्याने जमिनीत तयार होणाऱ्या रेषीय भंगाला काय म्हणायचं? भ्रंश म्हणायचं किंवा फॉल्ट असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. वलन कधी होतं? जेव्हा जमिनीचे 2 तुकडे एकमेकांना धडकतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं? तर ओव्हरलॅपिंग होतं आणि त्यामुळे काय होतं? जमीन वर जाते, त्याला काय म्हणायचं? वलन म्हणायचं, जसं की आपला हिमालय पर्वत. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणता शीघ्र अंतर्गत हालचालीत मोडतो? आता या ठिकाणी पहा, वलन लाखो वर्षांची क्रिया आहे ज्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली. खंडोन्नती म्हणजे काय झालं? तर खंडांचं विभाजन झालं. आणि पठार निर्मिती कशी होते? तर वाऱ्यामुळं किंवा पाण्यामुळं जमिनीचा वरचा थर निघत जाऊन जमीन सपाट होते आणि त्या जमिनीला काय म्हणायचं? मग पठार म्हणायचं. उंचीवरील सपाट जमिनीला पठार म्हणायचं. ठीक आहे. आणि मित्रांनो या सर्वांना काय होतं? जास्त वेळ लागतो. या काय आहेत? लॉंग प्रोसेस आहेत. परंतु भूकंप आता निर्माण झाला आणि थोड्या वेळात लगेच निघून झाला. म्हणजे काय झालं? भूकंप काय आहे? शीघ्र हालचाल आहे, जलद हालचाल आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते मंद अंतर्गत हालचाल आहे? या ठिकाणी पहा, भूकंप लगेच होतो, सुनामी देखील काही तासांमध्ये येते, तसेच ज्वालामुखी उद्रेक आहे तो काही दिवसापासून काही आठवड्यापर्यंत राहू शकतो. परंतु वलन ही लाखो वर्षांची प्रोसेस आहे ज्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय झालं? मंद हालचाल कोणती आहे? वलन. पर्याय 3. आणि जलद कोणते आहेत? ज्वालामुखी उद्रेक, भूकंप, सुनामी. प्रश्न क्रमांक 18. ज्वालामुखी उद्रेकात पृथ्वीच्या आतून कोणते घटक बाहेर फेकले जातात? या ठिकाणी पहा मित्रांनो, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यावेळी धूर, वायू आणि लावा हा एकत्रितपणे बाहेर फेकला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. ठीक आहे. तर मित्रांनो यावरील महत्त्वाचा प्रश्न कोणता? तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याचं नाव काय? तर मित्रांनो हा अंदमान निकोबार बेटांमध्ये आहे आणि याचं नाव आहे बॅरन ज्वालामुखी किंवा बॅरन बेट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खचलेला भाग कोणत्या प्रक्रियेतून तयार होतो? आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं? तर हिमालयाची निर्मिती झाली म्हणजे उंच भाग फोल्डिंगमुळे तयार झाला. तसेच मित्रांनो जमीन विभागली गेली आणि त्यामुळे काय झालं? तर जमिनीचे 2 तुकडे झाले, त्याला काय म्हणतो आपण? भ्रंश म्हणतो. आणि मित्रांनो यामुळेच काय होतं? तर जमिनीचा खचलेला भाग म्हणजेच दरीसारखा भाग तयार होतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1 फॉल्टिंग किंवा भ्रंश. ठीक आहे. भ्रंश म्हणजे काय? तर जमीन ताणली जाऊन त्याच्यामध्ये फट पडणे किंवा फूट पडणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. रिश्टर स्केलचा उपयोग कशासाठी केला जातो? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, रिश्टर स्केल हे काय? एकक आहे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. तर मित्रांनो यासाठी कोणता उपक्रम वापरणार? आपण सिस्मोग्राफ वापरणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21.
पाणी, वारा, हिम यांच्यामुळे होणाऱ्या बदलांना काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, पाण्यामुळे काय होतं? जमिनीवरील माती वाहून जाते, दगड वाहून जात आहे, दगडांची झीज होते, या गोष्टी होत आहेत. ठीक आहे. त्याचप्रकारे वाऱ्यामुळे देखील आणि बर्फामुळे देखील. म्हणजे काय होतंय? तर या तिन्ही गोष्टीमुळे पृथ्वीच्या किंवा भूरूपांच्या बाह्य आवरणामध्ये बदल होतोय. म्हणजे ह्या काय आहेत? बाह्य प्रक्रिया आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. पाणी, वारा, हिम यामुळे होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या काय आहेत? बाह्य प्रक्रिया आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. क्षरण प्रक्रियेतून तयार होणारे प्रमुख भूआकार कोणते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, क्षरण म्हणजे काय? तर या ठिकाणी काही केमिकल किंवा काही फिजिकल कारणामुळे जमिनीची झीज होणे, याला काय म्हणायचं? क्षरण म्हणायचं. तर मित्रांनो, यामुळे काय होतं? तर गुहा, दऱ्या किंवा नदीखोरी तयार होतात. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय 1. ठीक आहे. नदी वाहत निघाले आणि काय झालं त्यामुळे? तर त्या ठिकाणची माती वाहून गेली, दगड वाहून गेले आणि खडकाची झीज झाली. त्यामुळे काय झालं? तर त्या ठिकाणी नदीचं खोरं तयार झालं. तसेच काही वेळा दऱ्यांची निर्मिती देखील याच कारणामुळे होऊ शकते, खूप मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. नदीच्या पाण्याच्या कार्यामुळे जमिनीवर कोणते भू आकार तयार होतात? आता काय होतं मित्रांनो? नदी काय करते? तर आपल्यासोबत गाळ वाहून नेते आणि त्यामुळेच तो गाळ काय होतो? नदीच्या किनाऱ्यावर साठतो आणि त्यामुळेच पूर मैदाने तयार होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी नदीच्या कार्यामुळे पूर मैदान या प्रकारचा भू आकार तयार होऊ शकतोय. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. शिलाखंड कधी तयार होणार आहे त्यावर पुढे प्रश्न असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. हिम नद्यांच्या कार्यामुळे कोणते भू आकार तयार होतात? आता या ठिकाणी पहा, नदी काय करते? दगड, गोटे, माती वाहून नेते. त्याचप्रकारे हिमनदी देखील दगड, गोटे, माती वाहून नेते. तसेच तिच्यामध्ये असणारा बर्फ आहे तो जमिनीसोबत घर्षण करत पुढे जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी यू आकाराची दरी निर्माण होते. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. यू आकाराची दरी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. वाऱ्यामुळे तयार होणारे वाळवंटी भूआकार कोणते? वारा काय करणार आहे? वाळूच्या कणांना वाहून नेणार आहे आणि एका ठिकाणी साठवणार आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी त्याला अडथळा निर्माण होईल त्या ठिकाणी ती वाळू साठवली जाईल आणि त्या ठिकाणी काय होईल? वाळूची मोठी टेकडी म्हणजेच बारखान तयार होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वाऱ्यामुळे वाळवंटामध्ये बारखान नावाचं भू आकार तयार होऊ शकतो. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. क्षरण प्रक्रियेने उंची कमी होऊन सपाट जमीन तयार झाली तर त्याला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण काय पाहिलं? तर उंचावरील सपाट जमीन याला काय म्हणायचं? पठार म्हणायचं. आणि त्याची निर्मिती कशामुळे होते? तर पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे वरचा थर निघून जातो आणि सपाट जमीन तयार होते. त्याला काय म्हणायचं? पठार म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. पठार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या कार्यामुळे कोणते भू आकार तयार होतात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, समुद्राच्या लाटा आहेत त्या काय होतात? खडकावर आदळतात आणि त्यामुळे खडकाची झीज होते आणि त्यामुळेच शिलाखंड किंवा खडकांचे स्तंभ तयार होतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. नदीच्या पाण्यामुळे तयार होणारे सपाट भूआकार कोणते? तर मित्रांनो, नदीचं पाणी काय करतं? माती वाहून नेतं आणि पुढे साठवतं. त्यामुळे मैदानाची निर्मिती होते, ज्याला आपण पूर मैदान असं देखील म्हणू शकतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. वाळवंटातील खडक वाळूच्या सतत घर्षणामुळे कोणत्या आकारात बदलतात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, काय होतं? तर वाळवंटामध्ये वाळूचं वहन होतं वाऱ्यामार्फत आणि त्यामुळे ती वाळू आहे ती काही खडकांवर आदळू शकते आणि त्यामुळे खडकाची काय होणार? झीज होणार. परंतु मित्रांनो, फार उंच जाते का वाळू? नाही जात आहे. म्हणजे फक्त खालच्या भागातून काय होणार आहे? खडकाची झीज होणार आहे आणि वर आहे तो खडक आहे असा राहणार आहे. त्यामुळे छत्रीसारखा आकार निर्माण होईल. म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल? शिल्पाकार खडक किंवा मशरूम रॉक तयार होईल. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. वाळवंटामध्ये वाऱ्याच्या कार्यामुळे भूछत्र खडक किंवा शिल्पाकार खडक यांची निर्मिती होऊ शकते. प्रश्न क्रमांक 30 पहा. कोणत्या प्रक्रियेमुळे खडकांची झीज होऊन ते लहान तुकड्यांमध्ये विभाजले जातात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, काय होतं? तर
पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे खडकांचं क्षरण होतं, ज्यामुळे खडकांचा आकार लहान होतो किंवा त्याचं रूपांतर दगडगोट्यांमध्ये आणि वाळूमध्ये होतं, म्हणजे लहान लहान तुकड्यामध्ये होतं. त्याला काय म्हणायचं तर क्षरण म्हणजे इरोजन प्रक्रिया म्हणायचं. पर्याय एक आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, निक्षेपण म्हणजे काय तर नदीचा गाळ आहे तो एखाद्या ठिकाणी साठवला जाणं, त्याला काय म्हणायचं निक्षेपण प्रक्रिया. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 31, निक्षेपण प्रक्रियेने तयार होणारा भूआकार कोणता. आता या ठिकाणी पहा, नदीनं काय केलं, गाळ वाहून नेला आणि त्याचं काय झालं, एका ठिकाणी साठवणूक झाली, म्हणजेच त्या गाळाचं निक्षेपण झालं, गाळ साठवला गेला आणि त्यामुळे काय झालं, पूर मैदानाची निर्मिती झाली. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. उत्तर एकच आहे, परंतु प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे कसे विचारले जात आहेत याबद्दल आपल्याला जास्त माहिती या ठिकाणी मिळते की प्रश्न वेगळा असतोय परंतु त्याचं उत्तर काय असते, एकच असते. पुढचा प्रश्न पहा, नदी मुखाशी साचणाऱ्या गाळामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणी प्रदेशाला काय म्हणतात. आता या ठिकाणी पहा, समजा ही एक नदी वाहत निघाली आणि या ठिकाणी समुद्र आहे, तर काही होतं काही वेळा की ही नदी काय होते, वितरिकांमध्ये विभागली जाते आणि काय होतं तर या ठिकाणी त्रिकोणाकृती मैदान तयार होतं, ज्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे, काय होणार आहे तर मुख्य नदीच्या वितरिका तयार होऊन समुद्राच्या तोंडाला किंवा नदीच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, हिमनदी मागे सरकल्यावर तिच्या तळाशी साचलेला गाळ कोणता भूआकार तयार करतो. आता या ठिकाणी पहा, समजा जर हिमनदी मागे सरकली तर त्यावेळी तळाशी काय गाळ आहेच, तो गाळ काय करेल, त्या ठिकाणी साठला जाईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोरेंची निर्मिती होईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. तर मित्रांनो, हा मोरेन कसा असतो तर नदीने वाहून आलेला गाळ, दगड, गोटे एका ठिकाणी साठून त्यांचा ढिगारा तयार होतो, त्याला मोरेन म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, समुद्र लाटा गाळ साचवून किनाऱ्याजवळ कोणता भूआकार तयार करतात. तर मित्रांनो, त्याला काय म्हणतो आपण, बीच म्हणतो. समुद्राच्या किनाऱ्यावर साठलेल्या रेतीला काय म्हणायचं तर बीच म्हणायचं. म्हणजेच काय म्हणायचं मित्रांनो तर बार म्हणायचं किंवा साध्या भाषेमध्ये पुळण असं देखील म्हणायचं. ठीक आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतोय आपण, पुळण. ठीक आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे, म्हणजेच बीच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, वाऱ्यामुळे वाळवंटात तयार होणारा अर्धचंद्राकार वाळूचा ढिगारा काय म्हणून ओळखला जातो. आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, वाऱ्यामुळे वाळू वाहून जाते आणि ती पुढे एखाद्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊन त्या ठिकाणी साठते आणि आकार कसा होतो तर अशा प्रकारचा आकार होतो. ठीक आहे. तर या आकाराला काय म्हणायचं मित्रांनो, बारखान असं म्हणायचं. म्हणजेच वाळूची टेकडी, वाळूचं टेकाड असं म्हणायचं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, समुद्र लाटांच्या निक्षेपणामुळे किनाऱ्यावर तयार होणारी वालुकामय पट्टी म्हणजे टिंबटिंब. काय झालं मित्रांनो, समुद्राच्या लाटांनी समुद्रामध्ये असणाऱ्या गाळ किंवा माती किंवा रेती बाहेर ढकलली आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं साठवणूक झाली, निक्षेपण झालं आणि त्यामुळे काय झालं तर बीचची निर्मिती झाली. बीच म्हणजेच काय तर पुळण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, गाळ साचल्यामुळे नदीचा प्रवाह वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागला जातो, याला काय म्हणतात. तर मित्रांनो, नदीच्या मुखाजवळ
नदी ही त्याच्या अनेक वितरिकांमध्ये विभागते आणि त्रिकोणी आकाराचं मैदान तयार होतं, त्याला काय म्हणायचं? त्रिभुज प्रदेश म्हणायचं, म्हणजेच डेल्टा असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. मुख्यत्वे करून पूर्वेकडील नद्या आहेत, ज्या नद्या पूर्वेला वाहत जातात त्या डेल्टाची निर्मिती करतात. ठीक आहे. परंतु ज्या नद्या पश्चिमेला वाहतात त्या खाड्यांची निर्मिती करतात आणि त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश किंवा वितरिका नसतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. हिम नदीच्या हालचाली दरम्यान खडकाचे तुकडे एकत्र साचून तयार होणारा ढिगारा काय म्हणून ओळखला जातो? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, हिम नदी काय होते, काही वेळा पुढे काही वेळा मागे सरकते. तर त्यामुळे जो काही गाळ किंवा दगड माती त्या नदीनं वाहून आणलेली आहे तिचा ढिगारा, तिचा ढीग एका जागी जमा होतो आणि मित्रांनो त्या ढिगाऱ्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं मोरेन. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 मोरेन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. निक्षेपण प्रक्रियेतून तयार होणाऱ्या जमिनीला काय म्हणतात? तर त्याला मित्रांनो पूर मैदान किंवा जलोढ मैदान म्हणतात. नदीने काय केलं? गाळ वाहून नेला आणि एका ठिकाणी साठवला, तर त्या गाळाच्या मैदानाला काय म्हणायचं? जलोढ मैदान किंवा पूर मैदान असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. वाऱ्याच्या निक्षेपणामुळे तयार होणारे भूआकार कोणते? तर वाळवंटी टेकाडे म्हणजेच ड्यून्स किंवा बारखन. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 41. पर्जन्य होण्यासाठी वातावरणात कोणत्या घटकाची आवश्यकता असते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वातावरणामध्ये जर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असेल आणि ते बाष्प थंड झालं तर काय होणार आहे? पाऊस पडणार आहे, म्हणजेच पर्जन्य होणार आहे. म्हणजे या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे? तर हवेमध्ये बाष्पाची आवश्यकता आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. थंड हवामान असलेल्या प्रदेशात होणाऱ्या पर्जन्याला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, थंड प्रदेशामध्ये जर पाऊस पडला तर त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं हिमवृष्टी. त्या ठिकाणी काय होणार आहे? बर्फाचा म्हणजे हिमाचा पाऊस पडणार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये दुपारच्या सुमारास होणाऱ्या पर्जन्याचा प्रकार कोणता? आता या ठिकाणी पहा, उष्ण प्रदेशामध्ये दुपारच्या सुमारास जो काही पाऊस पडतो त्याला संवहन पर्जन्य असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 उष्ण ठिकाणी दुपारी पडलेला पाऊस म्हणजे संवहन पर्जन्य. प्रश्न क्रमांक 44. पर्वताच्या उतारावर वायूवर चढल्यामुळे होणारा पर्जन्य प्रकार कोणता? आता या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी पर्वत आहे त्या ठिकाणी काय होतं? हवा आणि ढग उंच जातात, वर जातात आणि त्यामुळे जो पाऊस पडतो त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं पर्वतीय पर्जन्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 45. वायुदाबातील फरकामुळे होणाऱ्या पर्जन्याला काय म्हणतात? या ठिकाणी पहा, वायुदाबामुळे ज्या पावसाची निर्मिती होते, जो पाऊस पडतो त्याला काय म्हणायचं? तर चक्रीवादळजन्य पर्जन्य. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आपण काय म्हणतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून आपल्याकडे पाऊस पडतोय. तर त्या ठिकाणी काय झालं? वायूचा दाब बदलला, त्यामुळे त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारे पर्जन्याची निर्मिती झाली, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं? चक्रीवादळजन्य पर्जन्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. मान्सून पर्जन्य कोणत्या प्रकारात मोडते? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की एल निनोमुळे मान्सूनची निर्मिती होते आणि मित्रांनो तो मान्सून आहे तो एल निनोपासून भारताकडे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतो. ठीक आहे. तर मित्रांनो याला काय म्हणायचं? वाहणारा किंवा संवहन पर्जन्य. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. मुळात एका ठिकाणी निर्मिती होऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाऊस पडतो म्हणून याला काय म्हणायचं? संवहन पर्जन्य. प्रश्न क्रमांक 47. पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या ठिकाणी पहा मित्रांनो, जेव्हा पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं त्याला काय म्हणायचं? बाष्पीभवन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो हे डायरेक्टली पाण्याचं होऊ शकतं किंवा वनस्पतीमधून तिच्या रंध्रांमार्फत बाष्पीभवन होऊ शकतं किंवा आपल्या शरीरातून घामाच्या मार्फत बाष्पीभवन होऊ शकतंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. जलबाष्प थंड होऊन सूक्ष्म थेंबाच्या रूपात आल्यावर त्याला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, जर पाण्याचं बाष्प जे हवेमध्ये आहे ते थंड झालं आणि त्याचं काय झालं? पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर झालं, तर त्याला काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार
संघनन प्रक्रिया म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आपण प्रयोग पाहिला असेल, एका ठिकाणी पाणी दूषित पाणी गरम करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी तो वायू वाहत नेताना एका विशेष ठिकाणी थंड करायचं आणि त्याचं पाण्यामध्ये रूपांतर करायचं. ते पाणी काय असणार आहे? शुद्ध असणार आहे. याला काय म्हणतो आपण? संघनन प्रक्रिया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. उष्ण व दमट हवा थंड प्रदेशात गेल्यावर अचानक होणाऱ्या मुसळधार पावसाला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हणायचं चक्रीवादळजन्य पर्जन्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य कोठे पडते? तर मित्रांनो हे पडतं कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कोकण. जिल्हा विचारला तर सिंधुदुर्ग आणि ठिकाण विचारलं तर आंबोली. पर्याय 2 हे पर्याय 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणते मीठ असते? तर मित्रांनो समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वाधिक मीठ असतं सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. समुद्राचं पाणी खारट का असतं यावरील प्रश्न पुढे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 52. समुद्राच्या पाण्याचा खारटपणा कोणत्या एककात मोजला जातो? या ठिकाणी पहा मित्रांनो, खारटपणा मोजण्यासाठी पार्ट्स पर 1000 या एककाचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53. जगातील सरासरी समुद्र जलाची खारटता किती आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, एखादा समुद्र आहे तो खूप खारट आहे, एखादा कमी खारट आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे? सरासरी म्हणजेच एकदम मधोमध किती असणार आहे ते. तर या ठिकाणी खाली वर खारटपणा पाहता या ठिकाणी 35% ही सरासरी सागर जलाची खारटता असते किंवा क्षारता असते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सागर जलाची क्षारता किती आहे? सरासरी 35%. एखाद्याची जास्त एखाद्याची कमी. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणते घटक समुद्र जलाच्या खारटपणावर परिणाम करतात? या ठिकाणी पहा मित्रांनो, तर पहिली प्रोसेस दिली आहे बाष्पीभवन. काय होणार आहे? समजा आपण एक वाटीभर पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये थोडे मीठ टाकलं आणि थोड्या वेळानं जर त्याचं बाष्पीभवन झालं, पाणी गरम केलं, तर काय होणार? पाणी निघून जाणार आणि फक्त मीठ राहणार. म्हणजे काय झालं? या ठिकाणी बाष्पीभवनाचा खारटपणावर परिणाम होतोय का? होतोय. ठीक आहे. जास्त पाणी असताना कमी खारट, कमी पाणी असताना जास्त खारट. ठीक आहे. पर्जन्य. या ठिकाणी पहा, पर्जन्यामुळे काय झालं? तर एखाद्या समजा आपण भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलंय, परंतु थोड्या वेळानं पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये पाण्याची भर पडली, त्यामुळे काय झालं? तर भांड्यातील पाणी वाढलं परंतु मीठ कमी पडतंय, त्यामुळे खारटपणा किंवा क्षारता कमी झाली. म्हणजे पर्जन्य हा देखील परिणाम करणारा घटक आहे. तसेच नदीमुखाजवळ गोड्या पाण्याचा पुरवठा. या ठिकाणी पहा, समजा एखाद्या समुद्राला खूप नद्यांचं पाणी येतं, तर त्यावेळी काय होणार आहे? तर खूप जास्त प्रमाणात गोड पाणी आल्यामुळे खारटपणा कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तिसरा घटक देखील समुद्र जलाच्या क्षारतेवर परिणाम करतो. म्हणजे पर्याय 4 सर्व पर्याय योग्य हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55. समुद्राच्या पाण्याचा रंग प्रामुख्याने कशावर अवलंबून असतो? आता मित्रांनो, पाण्याला रंग नसतो, परंतु त्या ठिकाणच्या पाण्यावर कोणत्या प्रकारची किरणं पडत आहेत आणि त्याचं कशा प्रकारे परावर्तन होतंय यावर त्या पाण्याचा रंग अवलंबून असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 सूर्यप्रकाशाच्या परावर्तनावर. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. सर्वाधिक खारट समुद्र कोणता? या ठिकाणी पहा मित्रांनो, सर्वाधिक खारट समुद्र कोणता आहे? आता सरासरी तर 35% आहे, परंतु जगातील सर्वात खारट समुद्र आहे तो मृत समुद्र आहे, ज्याची क्षारता आहे ती 300% पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. किंवा 300 पार्ट्स पर 1000 पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 हा असा समुद्र आहे ज्यामध्ये जर तुम्ही एखादी वस्तू टाकली किंवा एखाद्या व्यक्तीने उडी मारली तर तो व्यक्ती बुडत नाही, कारण त्या ठिकाणी पाण्याची क्षारता जास्त असल्यामुळे घनता देखील जास्त झालेली आहे. प्रश्न क्रमांक 57. खारटपणामुळे समुद्राच्या पाण्यातील कोणती वैशिष्ट्ये वाढतात? तर त्या ठिकाणी त्या पाण्याची घनता वाढते. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. समजा एखाद्या वाटीमध्ये आपण मीठ आणि पाणी घेतलं आणि पाणी थोडंच आहे आणि मीठ आपण वाढवतोय, तर त्यावेळी काय होणार आहे?
तर त्या पाण्यामध्ये असणाऱ्या मिठामुळे त्या पाण्याची घनता वाढणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, खारटपणामुळे समुद्राच्या पाण्याची घनता वाढणार आहे. याचं उदाहरण म्हणून काय पाहता येईल, तर मृत समुद्र पाहता येईल, ज्याची क्षारता आहे ती 300% पेक्षा अधिक आहे. आणि त्या ठिकाणी काय होतं, तर एखाद्या व्यक्तीनं उडी मारली तरी तो व्यक्ती बुडत नाही, कारण त्या समुद्रामध्ये इतर गोष्टी सामावून घेण्याची क्षमता नाही. आधीच त्याची घनता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 योग्य आहे. खारटपणा वाढला की समुद्र पाण्याची घनता देखील वाढते. प्रश्न क्रमांक 58, खारटपणा कमी असलेला समुद्र कोणता? आता आपण काय पाहिलं, सर्वाधिक खारटपणा किंवा सर्वाधिक क्षारता कोणत्या समुद्रामध्ये आहे? मृत समुद्रामध्ये, डेड सी मध्ये. आणि सर्वात कमी कुठे आहे, तर बाल्टिक समुद्रामध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. एकतर हा बाल्टिक समुद्र लहान आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नद्या येऊन मिळतात, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची क्षारता आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 59, जास्त बाष्पीभवन होणाऱ्या प्रदेशात खारटपणा काय होणार आहे? या ठिकाणी समजा एखाद्या वाटीमध्ये पाणी आणि मीठ घेतलं आणि बाष्पीभवनामुळे पाणी निघून गेलं, तर काय झालं, त्या पाण्यातील मिठाची टक्केवारी आहे ती पाण्याच्या तुलनेत अधिक राहील. म्हणजेच खारटपणा काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच जास्त बाष्पीभवन होणाऱ्या प्रदेशामध्ये खारटपणा किंवा क्षारता वाढते. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 60 आहे, समुद्र पाण्याची चव कशामुळे खारट लागते? तर या ठिकाणी पहा, समुद्रामध्ये मुख्यत्वे करून नद्यांचं पाणी येतं आणि ते पाणी वाहून येताना खूप मोठ्या प्रमाणावर क्षार घेऊन येतं. आणि मित्रांनो, जास्त प्रमाणात क्षार एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी त्या पाण्याला खारटपणा प्राप्त झालेला असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 क्षार. ठीक आहे. आणि त्यापैकी महत्त्वाचा क्षार कोणता आहे, तर तो आहे NaCl, सोडियम क्लोराईड. म्हणजे आपण घरात वापरतो ते मीठ. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेट बोर्ड पुस्तकातील भूगोल या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश मुख्यत्वे भारताच्या कोणत्या किनाऱ्यावर पाहायला मिळतात? मित्रांनो, याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. पर्याय आहेत कोकण, मलबार, पश्चिम की पूर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह PDF हवे असेल तर काय करायचं, या व्हिडिओ खाली प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून 75 17 24 91 19 या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपल्या ॲडमिनला पाठवायचं. ॲडमिन लगेचच तुम्हाला ही 60 प्रश्नांची स्पष्टीकरणासह PDF देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पोलीस भरतीसारख्या अनेक परीक्षांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.